श्री स्वामी समर्थ. घरामध्ये सारख्या अडचणी येत आहेत, समस्या उद्भवत आहेत, घरातील आजारपणच दूर होत नाहीये. एक झालं की एक झालं की एक, कोणाचं नाही कोणाचं आजारपण हे कंटिन्यू चालूच आहे. डॉक्टर करतो, वैद्य करतो, आयुर्वेदिक उपायही करून झाले. तर आता स्वामी समर्थांची सेवा हे आजार दूर करण्यासाठी कशी करायची आहे? स्वामी समर्थांची सेवा ही अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने केली तरच तुम्हाला ही फलदायी ठरणार आहे. आजारपण किंवा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी काही सेवा विशेष प्रभावी मानल्या जातात, त्या मी तुम्हाला सांगते. स्वामी चरित्र साराभृत वाचन ही सर्वात मुख्य सेवा आहे. तुम्हाला संकल्प करायचा आहे की आजारपण दूर व्हावं म्हणून 21 दिवसांचा किंवा किमान 11 दिवसांचा संकल्प करून दररोज 3 किंवा 7 अध्याय वाचायचे. नियमित संपूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर केवळ 11वा अध्याय दररोज 3 वेळा वाचावा किंवा हा अध्याय विशेषतः संकटे आणि आजार दूर करण्यासाठीच मांडला जातो आणि तो दूर करण्यासाठीच असतो, त्याच्यामुळे त्याचे श्रवण सुद्धा केले तरी चालेल. तारक मंत्राचा जप. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा आजारपणात रामबाण उपाय ठरतो. एका तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून 11 किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाल्यावरती ते अभिमंत्रित पाणी म्हणजे जे काही तीर्थ आहे ते रुग्णाला प्यायला द्यायचं आहे आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नामजप. अतिशय साधी पण प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान 1 माळ म्हणजेच 108 वेळा किंवा शक्य असल्यास जास्त पण जप करावा, म्हणजे 11 माळी. रुग्ण स्वतः जप करू शकत जर नसेल तर त्याच्या उशाशी बसून घरच्यांनी जरी हा जप केला तरी सुद्धा चालतो. आता काही छोटेसे उपाय जे आहेत ते सांगते. अंगारा. स्वामींच्या मठातील किंवा घरी पूजा करतानाच अंगारा म्हणजेच विभूती रुग्णाच्या कपाळाला लावा आणि थोडीशी पाण्यातून सुद्धा पिण्यास द्या. नैवेद्य. दररोज स्वामींना सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवून तेच अन्न प्रसाद म्हणून रुग्णाला तुम्ही खायला द्या. आता स्वामींवरती श्रद्धा जरूर ठेवा, पण त्यासोबतच औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. वैद्यो नारायणो हरी असं म्हणतात, त्यामुळे औषध आणि स्वामींची सेवा या दोन्ही गोष्टींची सांगड घालायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील जे काही आजारपण असेल, जे काही तुम्हाला एका पाठीमागे एक असं एकेकाचं करून आजारपण येत असेल ते तुमच्या घरातून दूर होईल आणि या स्वामी नामामुळे, या स्वामी नामाच्या मंत्र जापामुळे आणि या स्वामी सेवेमुळे याच्यातून तुम्हाला सुटका मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी स्वामी समर्थ मार्ग दाखवतीलच. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि सेवेचा अनुभव कोणाला असेल, तुम्ही कोणती सेवा करता ही मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.